आज आपण शिकणार आहोत इन्सर्ट टॅबमध्ये चार्ट फंक्शन. ठीक आहे, तर चार्टमध्ये तुम्हाला पाय चार्ट काय असतात, बार चार्ट काय असतात, ठीक आहे, पॅटर्न, लाईन चार्ट, एरिया चार्ट हे कसे असतात ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलं मी पवन कटकेलवार. तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड. ठीक आहे, आणि आपल्याला आता चार्टला सुरुवात करूया. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी इथे मी चार्टवर जसं क्लिक करतो बघा, आणि चार्टवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कॉलम चार्ट, लाईन चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट, एरिया चार्ट, स्कॅटर्ड, ठीक आहे, असं डिफरंट डिफरंट तुम्हाला चार्ट दिसतील बघा. पाय चार्ट, बार चार्ट, एरिया चार्ट, स्कॅटर, मॅप, ठीक आहे, स्टॉक, सरफेस दिलेला आहे, रॅडर पण दिलेला आहे. ठीक आहे, इथं ट्री मॅप, कोणतं सनब्रश, सनबस्ट, इथं तुम्हाला दिला हिस्टोग्राम, बॉक्स, विस्कर, वॉटरफॉल, फनल आणि कॉम्बो. तुम्हाला चार्ट कोणते द्यायचे आहे तर बघा, मी एखादा चार्ट इथून सिलेक्ट करतो. तर 3D पण तुम्हाला कॉलम चार्ट दिलेला आहे बघा, 3D कॉलम चार्ट. तुम्हाला कोणतं चार्ट हवं आहे ते चार्ट सिलेक्ट करा आणि इथं ओके बटन दिलं आहे मित्रांनो बघा, ओके. ठीक आहे, ओके बटनवर क्लिक करून घ्या. आणि जसं मी इथं ओके बटनवर क्लिक करणार, या ठिकाणी तुम्हाला चार्ट आलेला दिसेल. आणि मी इथं झुमिंग केल्यामुळे तुम्हाला असं साईज दिसतोय. तुम्हाला मोबाईलमध्ये जर पाहत असणार तरी तुम्हाला ते दिसेल. या पद्धतीने मी तिथं ठेवलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी इथं बघा, इथं काय करतो, या चार्टला सिलेक्ट केल्यावर इथं डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब आला. इथं चार्ट डिझाईन आणि फॉर्मॅट टॅब. इथं फॉर्मॅट जो मध्ये आहे, फॉर्मॅटमध्ये इथं शेप दिला, तर शेपमध्ये कलर द्यायचे तुम्ही शिकलेले आहात. तर मागील व्हिडिओ जर पाहिले नसणार, शेप जर आपल्याला माहीत नाही काय असतो, तर तुम्ही मागील व्हिडिओ तुम्ही सर्च करून पाहू शकता. शेप्स पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड असं सर्च करा, तर तुम्हाला तो पहिल्याच याच्यावर तुम्हाला तो भेटून जाईल. तर बघा इथं काय करतोय मी, चार्टला सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं डिझाईन टॅबमध्ये जाते आणि या ठिकाणी ॲड चार्ट एलिमेंट इथे बघा. एलिमेंट्स वगैरे समजण्याच्या अगोदर इथं स्टाईल दिल्या. स्टाईल जसं तुम्ही माऊस पॉइंटर न्याल, स्टाईल बदलताना तुम्हाला इथं दिसतील. चार स्टाईल 1 2 3. इथं मोर फंक्शन आहे क्विक स्टाईलचं, तुम्हाला इथून पण पाहता येते. बट एक कंडिशन आहे, तुम्ही चार्टमध्ये नेमकं काय देणार आहात. आता बघा या ठिकाणी चार्ट टायटल आहे, सिरीज आहे, कॅटेगरी आहे, बट तुम्हाला या ठिकाणी काहीतरी प्रॉपर मेन्शन करावं लागेल, आहे की नाही. आता बघा हे काय द्यायचं आहे, तर आपल्याला पहिल्यांदा या टूल्समध्ये टाईप करून घ्यायचं आहे, जसं तुम्हाला जो बनवायचा आहे तसं. आता मला पॉप्युलेशन घ्यायचं आहे, तर मला पॉप्युलेशनमध्ये स्त्रिया किती आहेत, ठीक आहे, वुमन, ठीक आहे, इथं व्यक्ती किती आहेत, माणसं किती आहेत, मी मॅन टाईप केलं, आणि चाइल्ड किती आहेत ते इथं आपण नावे टाईप केलं. किती आहेत ते आपण काउंटिंग इथं टाकून घेऊ, जसं गावाच्या याच्यानुसार, जसं आपण विलेजेसनुसार ठरवणार आहोत. तर इथं मी कारवाफा टाकलं, ठीक आहे, चांदाळा, जांभळी, कोथली, इथं मी नाव टाईप करून घेतलं. आता इथं बघा वुमेन किती आहेत अंदाजे, मी या ठिकाणी अंदाजे टाकलं 700. मॅन किती आहेत 900 टाकून दिलं, ठीक आहे. आणि या ठिकाणी चाइल्ड अंदाजे इथे मी टाईप करून घेतो. आणि इथं चांदाड्यामध्ये किती असणार अंदाजे, मी इथं 600 इथं अंदाजे टाकून घेतलं, जेवढे असतील तेवढे. जांभळीमध्ये किती असणार इथं, जांभळीचे पण टाकतो. ठीक आहे, मी जेवढे आहे तेवढेच मी व्हॅल्यू वगैरे टाकून घेतलेले आहे. आणि तसंच मी याला या चार्ट टायटलला बघा, मी इथं करतो खाली. तुम्हाला जेवढं डेटा मी इथं टाईप केलेलं आहे तुम्हाला तिथं दिसून राहिलेलं आहे. आता इथं टायटल काय द्यायचं, टायटल तुम्ही डायरेक्ट टाईप करून घ्या. बघा इथे तुम्हाला चार्ट टायटल आहे. तुम्हाला हा फंक्शन इथं जाण्यासाठी ॲड चार्ट एलिमेंट तुम्हाला लेफ्ट कॉर्नरमध्ये दिसत आहे मित्रांनो, दिसत आहे. हां, तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून इथे एक्सिस टायटल दिलेलं आहे, तुम्ही याला सॉरी इथे चार्ट टायटल आहे, याला तुम्ही असं काढू शकता आणि अप्लाय पण करू शकता. इथे इथे मी काय करतोय, चार्ट टायटल मध्ये जातोय. इथं मी अप्लाय करायच्या अगोदर मी इथं सेंटर ओव्हरले केले, तर लाईनच्या मिडल ठिकाणी आहे. मी तसं न ठेवता मी इथं डायरेक्टली टाईप करतोय बघा. मला इथं पॉप्युलेशन लोकसंख्या दाखवायचं आहे, ते इथं पॉप्युलेशन वगैरे इथं लिहितो. ठीक आहे, इथे मी टाईप करून घेतलेलं आहे. आणि सोबतच या ठिकाणी ऍड चॅट एलिमेंट मध्ये एक्सेस दिलेत. एक्सेस म्हणजे हे तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. हॉरिझॉन्टल केलं दिसणार नाही, प्रायमरी वर्टिकल असेल तर दिसेल.
ठीक आहे. आता मोस्ट ऑफ तुम्हाला या ठिकाणी कलर पण देता येते, बट आपण तेवढे यूज नाही करणार. एक्सिस टायटल त्याच्या खाली असते. आता एक्सिस टायटल तुम्हाला नेमकं काय द्यायचं आहे, जसं की इथं वुमन मॅन आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला दुसरं नाव देऊ शकत आहे. परंतु मी काय करतो, मला हे जे नेम दिलेले आहेत मला इथं पाहिजे आणि इथले नाव इथं पाहिजे. जसं एक्सिस आहेत आणि इथं लिजन आहेत, मला लिजनच्या ठिकाणी एक्सिस पाहिजे. स्विच रो बाय कॉलम दिलाय बघा मित्रांनो, दिसतंय स्विच रो बाय कॉलम. इथं क्लिक करायचं, ते तुम्हाला इथं याचं मुवमेंट जागा आपल्याला बदललेली तुम्हाला इथं दिसेल. आता इथं नेमका आहे द्यायचं बघा, याचं टायटल देऊन देऊ आता विलेजेस. ठीक आहे, विलेजेस जे काय असेल ते. याच्यानंतर आहे ॲड चॅट एलिमेंटमध्ये तुम्हाला डेटा लेबल आहे. लेबल म्हणजे ते पॉईंट्स वगैरे त्या चार्टमध्ये दाखवणे. तुम्हाला जसं चार्ट शो करायचा आहे, जे काही आहे आपण तिथं माहिती वगैरे या ठिकाणी ॲड करू शकतो. म्हणजे ते पॉईंट वगैरे किती लोकसंख्या त्या ठिकाणी दिलेला आहे चार्टमध्ये, तुम्ही तो डेटा ॲड करू शकता. आता डेटा टेबल पण देता येतो. इथं जायचा डेटा टेबल, बट डेटा टेबल वगैरे दाखवायचं नाही तर मी क्लिक नाही करणार. एरर बार तेवढं काही लाईन वगैरे तेवढं दाखवायची गरज नाही पडेल. आणि इथं बघा ग्रीड लाईन दिल्यात. आता ग्रीड लाईनमध्ये का मेजर आणि मायनर लाईन दिल्यात. मेजर म्हणजे इथं मोठे लाईन येतील, ठीक आहे. आणि मायनरमध्ये तुम्हाला इथं डॉट डॉट पट्टे वगैरे छोटे लाईनी वगैरे इथं दिसून जातील. ठीक आहे. नंतर आहे ग्रीड लाईन, सॉरी ग्रीड लाईन नंतर आहे लिजंड. आता लिजंड्स काय असतात बघा, लिजंड म्हणजे पॉईंट, हे मार्किंग कशाचे रिलेटेड आहेत ते ओळखण्यासाठी दिले जातात. जसं चाइल्ड या कलरमध्ये दिले आहेत, मॅन या ऑरेंज कलरमध्ये, वुमन ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत, निळ्या कलरमध्ये. ठीक आहे. बट हे तुम्हाला टॉपमध्ये पाहिजे, इथं क्लिक करून घ्या, ते टॉपमध्ये चालले जाते. आणि तसंच या ठिकाणी ट्रेड लाईन पण दाखवते. ट्रेड लाईन तेवढं इम्पॉर्टंट नाही, बट बघा या ठिकाणी इथं काय करतो मी, मुव्हिंग एव्हरेज वगैरे सिलेक्ट केलं आणि इथं कशाची दाखवायचे मला, मॅनचे दाखवायचे. क्लिक करा, ओके करा, मग तुम्हाला इथं मॅनमध्ये इथं मार्किंग करत जाईल ऑरेंज कलरमध्ये. ठीक आहे. आणि तर याचे एव्हरेज दिलेलं आहे, कारण हा जो आहे टॉपमध्ये आहे आणि हे एव्हरेजमध्ये येते दोन इथं. तर मी काय करतोय, मला ही गरज नाही आहे तर मला रिमूव्ह करायचं, तिथं जायचं, डेडलाईन नन. आणि इथे मोस्ट ऑफ तुम्हाला लिजंड लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जसं आपण एम एससाठी आपण एक्झाम वगैरे देणार, तर लिजंड्स तुम्हाला विचारले जातील जास्तीत जास्त. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे, स्विच रो बाय कॉलम चेंज केलं, पण मला आता मला चांदाड्याचे आपलं जे चांदाड्याचे पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ते आपल्याला दाखवायचं नाही. मला हे चांदाड्याचे हाईट करायचे, तर जायचं बघा सिलेक्ट डेटामध्ये. सिलेक्ट डेटामध्ये गेलं तर चांदाडा ऑफ करायचं, ओके करायचं बघा. म्हणजे चांदाड्याचं जे आपल्याला लोकसंख्या ते दिसणार नाही. परत क्लिक करा, शो करता येते, चेक करा या बॉक्सला, ओके करा. ठीक आहे. आणि या ठिकाणी एखाद्या वेळेस हा जो चार्ट शीट आहे याला डिलीट जर तुम्ही केली, ठीक आहे, तुम्ही इथं जा, परत या ठिकाणी तुम्हाला चार्ट शीटवर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला हा डेटा टूल्स, हा जो शीट आहे ती परत येऊन जाईल, एक्सेल शीट. ठीक आहे. फिल्टर करायचं आहे तुम्हाला, इथून पण फिल्टर करता येते. काय फिल्टर करायचं आहे, इथं तुम्हाला वुमन नाही दाखवायचं आहे, इथं अनचेक करा, अप्लाय करा. इथून पण तुम्हाला चेक अनचेक वगैरे करता येते. मी शो करतोय, अप्लाय करतोय. हां. पण तुम्हाला चार्टला चेंज करायचं आहे. जसं मला हा चार्ट नको पाहिजे, कॉलम चार्ट नाही पाहिजे, दुसरा चार्ट पाहिजे, जायचं चेंज चार्ट टाईप. कुठे जायचं आहे, चेंज चार्ट टाईप. चेंज म्हणजे कशासाठी, पण चार्टला बदलवण्यासाठी. चेंज चार्ट टाईपमध्ये गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला कोणतं चार्ट पाहिजे, लाईन चार्ट पाहिजे, पाय चार्ट पाहिजे. पायमध्ये बघा ना 3D पाय चार्ट दिला असं डिझाईन येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाय टू पाय असं चार्ट, बार पाय असं येईल. डोनट चार्ट बघा, तुम्ही एकाकडे डोनट खाली असणार आहे, तर डोनट चार्ट पण आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्याला डोनट चार्ट वगैरे नाही, आपण सिम्पली पाय चार्ट ठेवून देतोय. ठीक आहे. बार चार्ट, हॉरिझॉन्टल चार्ट येऊन जाईल तुम्हाला. हा व्हर्टिकल चार्ट आहे, कॉलम चार्ट. मी पाय चार्ट घेतोय, ओके करतोय. बट पाय चार्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय दिसतोय, पॉप्युलेशन ते दिसतंय, बट कारवा चांदाड्या जांभळीचे. बट हे कशी आहे, स्त्रियाच्या आहे पुरुषाच्या, इथं काही सेव होऊन राहिलेलं नाही. तुम्हाला चार्ट फिल्टरमध्ये जा, आणि फिल्टर पण माहिती आहे तुम्हाला फिल्टरचं काम काय असतं मित्रांनो. जर तुम्ही फिल्टरमध्ये जाणार, वुमनचे आहेत की मॅनचे आहेत की चाइल्डचे आहेत, तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा, तेवढा तुम्हाला तो डेटा येऊन जाईल. मॅनचे दिसतील, चाइल्ड किती आहेत ते इथं दिसून जाणार. परत तुम्हाला परत चार्ट चेंज करायचा, चेंज चार्ट टाईपचा. पण या ठिकाणी बघा कॉलम चार्ट घेतलं तर काय होत आहे, एकाच व्यक्तीचं तुम्हाला डिटेल दिसतं, जसं की चाइल्डचं. बाकीच्यांचे दिसत आहे का, नाही. मग अशा वेळेस काय करायचं, चार्ट फिल्टर ऑप्शन आहे, तुम्हाला एडिट पण ऑप्शन दिलेला आहे, तिथून जाऊ शकता किंवा सिलेक्ट डेटा. मी इथे जातो चार्ट फिल्टर,
चार्ट फिल्टरवर क्लिक करून घ्या. इथं बघा सिलेक्ट ऑल दिलेलं आहे ऑप्शन, याला चेक करायचं. काय करायचंय? चेक. हे तुम्हाला दिसतात ना ते छोटेसे बॉक्स, ते चेक बॉक्स आहेत आणि त्याला टिक करा. सर्व राईट येऊन जातील. अप्लाय करा. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्व फंक्शनचा तुम्ही यूज करू शकता. स्टाईल अप्लाय करू शकता, तुम्हाला स्टाईल कोणती पाहिजे. आणि हे जे शेप असल्यामुळे तुम्हाला फॉर्मॅट टॅब सुद्धा आहे, आणि फॉर्मॅट टॅब म्हणून सुद्धा तुम्हाला कलर वगैरे यूज करता येतो. तुम्हाला कोणतं इथं मोर कलर मधून पण देता येतो. इथून तुम्हाला हायलाइट करता येतो कोणत्या कलरने द्यायचं आहे. क्लिक करा, टिक करा, अप्लाय करून घ्या. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या पवन मास्टर कॉम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसणार तर, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका. चला तर मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओला.